नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अपडेट घेऊन आलेलो आहे. जे केंद्र सरकारने किंवा आपले भारत सरकार शिक्षा मंत्रालय त्यांनी जी टीईटी एक्झाम पात्रता परीक्षा आहेत ती कंपल्सरी आहे का शिक्षकांना, किंवा ती बंधनकारक आहे का, ती सक्तीची आहे का, त्याच्यावरती एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्या स्पष्टीकरणाबद्दल आपण आता बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला टीईटी एक्झाम असेल, टेट एक्झाम असेल, CTET असेल, शिक्षक भरती संदर्भाचे कुठलीही अपडेट असेल, महत्त्वाची माहिती असेल किंवा तुमचे जे प्रश्न असतील त्याच्या रिलेटेड, याचे सगळे उत्तर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत देणार आहेत. तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असे अपडेट्स मिळत राहतील. चला आपण बघूया की काय स्पष्टीकरण आलेलं आहे नेमकं. तर बघा, भारत सरकार शिक्षा मंत्रालय, ठीक आहे, स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग यांच्याकडून ही अपडेट्स आहेत किंवा यांच्याकडून ते स्पष्टीकरण आलेलं आहे. लोकसभा अतारांकित प्रश्न संख्या 1606 म्हणजे 1606. तर अतारांकित प्रश्न संख्या, ज्या प्रश्नाचा नंबर आहेत, क्रमांक आहेत 1606, आणि हा प्रश्न आहेत मित्रांनो अतारांकित. अतारांकित प्रश्न म्हणजे थोडक्यामध्ये अशा प्रश्न की त्यांचं जे उत्तर आहेत ते उत्तर लेखी स्वरूपात द्यायला लागतं, ठीक आहे. तर त्याला अतारांकित प्रश्न असे म्हणतात. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कधी दिलं आहे? उत्तर देणे की तारीख 9 फेब्रुवारी 2026 म्हणजे आत्ताच दिलेलं आहे, 2 दिवसापूर्वीच हे उत्तर दिलेलं आहे. तर बघा, राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद के दिशा निर्देश, ठीक आहे. तर हा प्रश्न कोणी विचारला होता मित्रांनो? श्री लालजी वर्मा, ठीक आहे, यांचा हा 1606 क्रमांकाचा प्रश्न होता, ठीक आहे. तर त्यांनी काय प्रश्न विचारला, कोणाला विचारला, कशा संबंधित होता, हे आपण सगळं आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, प्रश्न असा होता, क्या शिक्षा मंत्री यह बताने की कृपा करेंगे की, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, असे टोटल 5 प्रश्न विचारलेले आहेत. ते आता मी वन बाय वन एकामागे एक आता ते वाचणार आहेत. तर पहिला प्रश्न असा होता, क्या यह सच है कि राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद SCTE के दिशा निर्देशों के अनुसार वर्ष 2011 से पहले नियुक्त कई शिक्षक अभी भी देश में शिक्षक पात्रता परीक्षा से संबंधित अनिश्चितता और प्रशासनिक बाधाओं का सामना कर रहे हैं, और यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है? तर म्हणजे अगदी सरळ त्यांनी प्रश्न विचारला आहे. सगळ्यात पहिला जो प्रश्न विचारला लालजी शर्मा यांनी शिक्षा मंत्र्यांना, की जे काही 2011च्या अगोदर जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा याच्यामुळे बऱ्याचशा अनिश्चितता आणि प्रशासनिक बाधाओ म्हणजे त्यांचे जे काही प्रमोशन्स असतील किंवा त्यांना कंटिन्यू होणार की नाही, अशा बऱ्याच गोष्टींचा त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर त्याच्याबद्दलची तुमच्याकडे माहिती काय आहे, त्याच्याबद्दलची तुम्ही कारणं द्या. हा झाला त्याचा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे, क्या सरकार इस बात से अवगत है कि वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों की नियुक्ति उस समय लागू नियमों और प्रक्रियाओं के तहत की गई थी जब देश में TET अनिवार्य नहीं था, और यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है? अगदी स्पष्ट प्रश्न विचारला त्यांनी की 2011च्या अगोदर जे शिक्षक नियुक्त झालेले होते त्यावेळेस तुम्ही जे नियम लावलेले आहेत किंवा जे नियम होते किंवा त्यावेळेसच्या ज्या प्रक्रिया होत्या त्यानुसार TET ही परीक्षा अनिवार्य होती की नाही तेव्हा, तर त्याचं स्पष्टीकरण तुम्ही द्या, असं हे दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलंय. तिसरा प्रश्न असा विचारलाय त्यांनी की क्या सरकार का वर्ष 2011 से पहले विधिवत नियुक्त सभी शिक्षकों को TET से पूरी तरह छूट देने के लिए एक स्पष्ट समान राष्ट्रीय नीति जारी करने का विचार है, ताकि यह सुनिश्चित किया जा सके कि उनके साथ कोई अन्याय न हो, और यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है? तो हा परत प्रश्न त्यांनी विचारलाय की परत पुढचा असा प्रश्न विचारलाय की जे 2011च्या अगोदर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांचं विधिवत म्हणजे बाय लॉ किंवा कायद्यानुसार जे काही त्यावेळेस नियुक्ती करताना जे काही त्यांचे नियम अटी वगैरे होत्या ते TET शिक्षक त्यांना सूट सूट द्यायला हवी की नाही, जर द्यायची असेल, ठीक आहे, तर त्याच्याबद्दलचं तुमच्याकडे काय स्पष्टीकरण आहेत? कारण की
त्यांच्याबरोबर कुठला अन्याय होता कामा नाहीये. कारण की 2011च्या अगोदर असा कुठला नियम नव्हता किंवा टी वगैरे असं काही कंपल्सरी नव्हतं त्यावेळेस. तर त्याच्याबद्दल तुमच्याकडे आता काय स्पष्टीकरण आहे? ठीक आहे, म्हणजे त्यांच्यावरती कुठला अन्याय होता कामा नाही. त्यांच्या नंतरचा पुढचा प्रश्न विचारला आहे, क्या सरकार यह सुनिश्चित करने का प्रयास करेगी कि टीएटी के अभाव में वर्ष 2011 से पहले नियुक्त शिक्षकों को सेवाओं, पदोन्नति और अन्य अधिकारों पर कोई प्रतिकूल प्रभाव न पड़े, तथा यदि हाँ तो तत्संबंधी ब्यौरा क्या है, और यदि नाही तो इसके क्या कारण है. म्हणजे बघा, हे दोन प्रश्न त्यांनी एकमेकांच्या रिलेटेड असं विचारलंय, थोडक्यात असं विचारलंय की जे सरकारला असं सुनिश्चित करा किंवा असं स्पष्टीकरण द्या की ज्यांची टीएटी नाहीये, ठीक आहे, त्या लोकांना, त्या शिक्षकांना सेवा करत असताना किंवा नोकरी करत असताना त्यांना पदोन्नती होत नाहीये किंवा नोकरी करत असताना वेगवेगळ्या अडचणी, आता त्यांना त्या अडचणींना सामोरं जावं लागत आहेत. कारण रोज टीएटी संदर्भात काही ना काही नवीन जाचक अटी अशा सरकार आणत आहेत. आता जसं पदोन्नती पाहिजे असेल तुम्हाला तर टीएटी कंपल्सरी केलेली आहे. तुम्हाला तुमचं शिक्षक कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला 2 वर्षात टीएटी पास झालंच पाहिजे. म्हणजे अशा बऱ्याच प्रकारचे जे जाचक अटी आहेत ते आता लावल्या जात आहेत. तर त्याचा जो वाईट परिणाम आता या शिक्षकांवर पडत आहेत किंवा येणाऱ्या भरतींवरती पडत आहेत, तर त्या संबंधित सगळं स्पष्टीकरण द्या. जर त्याचं असं काही नसेल, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की जर याचा काही वाईट परिणाम होत नसेल, जर असेल तर त्याचं द्या, नसेल तर ते पण तसं तुम्ही उत्तर द्या. म्हणजे असेल तरी उत्तर द्या, आणि नसेल तर त्याची काय काय कारण आहेत ती कारणास्तव आम्हाला उत्तर द्या. असं हे श्री लालजी वर्मा यांनी शिक्षा मंत्र्यांना हे सगळे प्रश्न विचारले होते. मग त्याच्यावरती काय उत्तर आलेलं आहे, सरकारकडनं काय उत्तर आलेलं, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे जे केंद्र सरकार आहे त्यांच्याकडनं काय उत्तर आलेलं आहे ते आपण बघूया. त्या सगळ्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर एकत्र दिलेलं आहे. इथे बघा, शिक्षा मंत्रालय में राज्यमंत्री कोण आहेत तर श्री जयंत चौधरी यांच्याकडनं काय उत्तर आलं आहे, क से ड म्हणजे सगळ्या प्रश्नांची त्यांनी एकाच याच्यात उत्तर दिलंय. निःशुल्क और अनिवार्य बाल शिक्षा का अधिकार आरटी अधिनियम 2009 की धारा 23 की उपधारा 1 के प्रावधानों के अनुसरण में राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद एनसीटीई ने दिनांक 23 अगस्त 2010 की राजपत्र अधिसूचना द्वारा कक्षा 1 से 8 तक के शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए पात्र होने के लिए न्यूनतम योग्यताएं निर्धारित की है. अधिसूचना के अनुसार शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पास करना आवश्यक योग्यताओं में से एक है. म्हणजे बघा, इथं त्यांनी आता एकदम स्पष्ट सांगितले आहेत. त्यांनी इथं सगळा जे काही आपले आरटीईचा अधिनियम आहे 2009चा जी धारा 23 आहे त्याच्यातली अजून एक उपधारा 1 या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांचं असं म्हणणं आहे की जी काही एनसीटीई होती म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षा परिषद जी होती त्यांनी 23 ऑगस्ट 2010 साठी एक राजपत्र काढलेलं, एक अधिसूचना काढलेली होती. त्याच्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की 1 ते 8वी पर्यंतची जे काही शिक्षकांची नियुक्ती केलेली आहेत त्यांना नियुक्ती केलेली आहे, त्यांना जर पात्र व्हायचं असेल तर त्यांना त्या 1 ते 8वी साठी जर पात्र व्हायचं असेल तर त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा ही पास करणं आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया आता पुढे काय उत्तर दिलंय त्यांनी अजून. भारत के माननीय सर्वोच्च न्यायालय ने दिनांक 1/9/2025 के अपने निर्णय द्वारा बताया है कि अधिनियम की धारा 23 के तहत टीईटी निर्धारित न्यूनतम योग्यताओं में से एक है और अधिनियम के तहत आने वाले स्कूलों में शिक्षक के रूप में नियुक्ति के लिए यह अनिवार्य है. म्हणजे बघा, त्यांनी सांगितलंय की बाबा ही जी काही धारा, म्हणजे बघा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हाच निर्णय दिलेला आहे की धारा 23 नुसार शिक्षकांना टीएटी ही बंधनकारक आहे असं न्यायालयाचंही म्हणणं आहे, सर्वोच्च न्यायालयाचंही म्हणणं आहे. आणि त्याचा आधार घेऊन केंद्र सरकारनेही पण तेच म्हटलं आहे की जे 1 ते 8वी पर्यंतचे जे शिक्षक आहेत त्यांच्या आरटीई नियमानुसार त्यांना टीईटी पास करावंच लागणार आहेत. टीईटी पास होणं हे बंधनकारकच आहेत. अजून पुढे वाचूया आपण आणि सगळ्यात नंतर याचं काय चांगले वाईट परिणाम ते बघूया. पण एकदा त्यांनी दिलेलं उत्तर कंप्लीट समजून घेऊया. पुढं असं म्हणणं आहे त्यांचं की आरटी अधिनियम लागू होने से पहले भर्ती किए गए सेवारत शिक्षकों के संबंध में माननीय न्यायालय ने भारत के संविधान के अनुच्छेद 142 के तहत
अपनी शक्तियों का प्रयोग करते हुए व्यवस्था दी है कि जिन शिक्षकों की सेवा 5 वर्ष से अधिक बची है, म्हणजे ज्यांची सेवा अजून 5 वर्षापेक्षा जास्त बाकी आहेत, अशा शिक्षकांसाठी वे सेवा में बने रहने के लिए निर्णय की तारीख से 2 वर्ष की अवधि के भीतर टीईटी उत्तीर्ण कर सकते हैं. म्हणजे बघा, त्यांची माझ्या मते काहीतरी 30 ऑगस्ट 2025ला हा निर्णय आलेला होता, बरोबर. हे जे त्यांनी हा निर्णय दिलाय तेव्हा, तर त्यांचं असं म्हणणं इथून पुढे 2 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 30 ऑगस्ट 2027 पर्यंत त्यांना टीईटी पास होणं बंधनकारक आहे. कोणते शिक्षक? ज्यांचा अजून 5 वर्षापेक्षा जास्त अजून सेवा बाकी आहेत, अशा शिक्षकांसाठीही त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. ठीक है. पुढे काय म्हणणं त्यांचं? माननीय सर्वोच्च न्यायालय ने निर्देश दिया है कि आरटी अधिनियम के तहत संवैधानिक ढांचे के अनुसरण में शिक्षक के तौर पर नियुक्ति पाने के लिए इच्छुक सभी लोगों के लिए, साथ ही पदोन्नति के माध्यम से नियुक्ति की इच्छा रखने वालों के लिए सेवारत शिक्षकों के लिए भी योग्यता अनिवार्य है. म्हणजे त्यांना हे म्हणायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो की जे आता इथून पुढे शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी ही पात्रता परीक्षा कंपल्सरी तर आहेच आहे. ज्यांची अजून 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस आहे त्यांच्यासाठी ही परीक्षा देणं कंपल्सरी आहेत. आणि ज्या शिक्षकांना पदोन्नती पाहिजे आहेत, म्हणजे त्यांना प्रमोशन्स पाहिजे आहेत, मग त्यांचं 5 वर्षापेक्षा कमी जरी सेवा असेल आणि त्यांना पदोन्नती हवी असेल तरी त्यांनाही टीईटी द्यायला लागणार आहेत. म्हणजे जवळजवळ सगळ्यांनाच टीईटी त्यांनी कंपल्सरी केली आहे. फक्त एवढं आहेत, ज्यांच्या आता 5 वर्षापेक्षा कमी सर्व्हिस बाकी आहेत, त्यांना कुठली पदोन्नती वगैरे नको आहेत, तर त्यांच्यासाठी ती सूट आहेत. पण बाकीच्या सगळ्या लोकांसाठी, आपल्या सगळ्या शिक्षकांसाठी त्यांनी टीईटी कंपल्सरी केलेलं आहेत मित्रांनो. टीईटी म्हणजे तुम्ही आयदर सीटीईटी द्या मित्रांनो किंवा टीईटी द्या. जी महाराष्ट्राची टीईटी आहे ती असेल किंवा सेंट्रलची जी टीईटी आहे ती दिली, ह्या दोघांपैकी एक तरी पात्रता परीक्षा पास होणं कंपल्सरी केलेलं आहे. आणि ते कोणी केलेलं आहे? तर ते मान्य सर्वोच्च न्यायालयाने तोच आदेश दिलेला आहे आरटीआयच्या अधिनियमानुसार. आणि आता केंद्र सरकारने त्याच्यावरती तेच आन्सर दिलेला आहे. केंद्र सरकारने फक्त मान्य सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकारे निकाल दिलेला आहे त्याचा आधार घेऊन श्री जयंत चौधरी यांनी या प्रकारे त्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मित्रांनो. तर ही एक छोटीशी अपडेट होती तुमच्यासाठी, जेणेकरून आता आपल्याला टीईटी पास करणे बंधनकारक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा, किंवा जे आपले शिक्षक आहेत ऑलरेडी कृपया अभ्यासाला लागा. मी कालच एक व्हिडिओ टाकलेला आहे की आपल्याला 2 वर्षामध्ये 6 अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, 6 संधी मिळणार आहे टीईटी एक्झाम देण्यासाठी. तर तुम्ही नसेल बघितलं, मी त्याच्यामध्ये कम्प्लिटली एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्या डेट्स वगैरे सगळं सांगितलेलं आहेत, एक टेंटेटिव्ह डेट्स त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. कृपया ती व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली, तुम्हाला त्याच्याबद्दल काही क्लॅरिफिकेशन हवं असेल तर कृपया ती व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.